ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील ITI डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवारांची सरसकट JSW कंपनीत नोकर भरतीसाठी बेमुदत उपोषण 6 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या या निर्णायक बेमुदत उपोषण 32 महिने उलटून गेले तरी अजूनही आम्हास वाटाण्याच्या अक्षता लावण्याचंच काम कंपनी प्रशासन करत आहे. दिनेश म्हात्रे यांचं वक्तव्य. गेली अनेक वर्ष एन कारणानं आपल्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील स्थानिक भूमिपुत्रांची वाढत चाललेली बेरोजगारी दूर व्हावी व लवकरात लवकर आपल्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील बेरोजगार ITI डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवारांची JSW स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डोलवी इथं सरसकट कायमस्वरूपी पारंपरिक पद्धतीनं नोकर भरती व्हावी यासाठी आम्ही सतत आटोकाट प्रयत्न करतोय. सदर कंपनी प्रशासन यांच्यासोबत नेहमी बैठका, चर्चा, मागणी, विनंती, अर्ज करतोय, पण या सर्वांनी आम्हा सदैव आश्वासनांवरच ताटकळत ठेवलं. असं करता करता 32 महिने उलटून गेले तरी अजूनही आम्हास वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम कंपनी प्रशासन करत आहे. आम्ही सदैव JSW कंपनी डोलवी व्यवस्थापनासोबत विनम्रतेचे, आशेचे, सहकार्याचं, समजूतदारपणाचं धोरण अवलंबतोय, पण कंपनी व्यवस्थापन आम्हाला गृहीत धरूनच अन्यायाची परिसीमा ओलांडतंय. आमची नोकर भरती एकमुखी मागणी कंपनी व्यवस्थापनानं सतत हेतुपरस्परपणे व वेळकाढूपणानं डावलल्याविरुद्ध आता आम्ही लढण्याचं ठरवलंय. बेमुदत उपोषण करण्याचं ठरवलंय. आपल्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील समस्त सरसकट ITI डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवारांना त्वरित न्याय मिळावा, त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा म्हणून आमच्या प्रामाणिक व न्याय उपोषणाला आपणा सर्वांची अनमोल सक्रिय साथ, सहकार्य, पाठिंबा देण्यासाठी आम्ही आपणास अत्यंत कळकळीनं हात जोडून विनम्र प्रार्थना करतोय की आपल्या ग्रुप ग्रामपंचायत काराव कार्यालयाच्या प्रांगणात सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी आपल्या निर्णायक बेमुदत उपोषणास आपले अनमोल मार्गदर्शन व सक्रिय पाठिंबा देऊन आम्हास उपकृत करावं. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दिनेश म्हात्रे, भाग्यश्री कडू, वैशाली म्हात्रे, दीपाली भोईर, मुक्ता वाघमारे, राजेंद्र कडू, अंकुश वाघमारे, सदस्य व ग्रामपंचायत ग्रामस्थ उपस्थित होते. तेज मराठीसह पेन प्रतिनिधी किरण बांधनकर. नमस्कार, मी भाग्यश्री राजेंद्र कडू, ग्रुप ग्रामपंचायत काराव सदस्य. माझं कंपनीला एवढाच प्रश्न आहे की तुम्ही जी परप्रांतीयांची कंपनीमध्ये भरती करताय आणि काराव ग्रामपंचायत हद्दीतील मुलं तशीच बेरोजगार राहिली तर बाहेरच्या म्हणजे परप्रांतीय मुलांना कंपनीमध्ये जागा आहे आणि काराव ग्रामपंचायत हद्दीतील मुलांना जागा नाही का? आम्हाला कंपनीला कुठल्याही प्रकारचा विरोध करायचा नाही, पण आमच्या काराव ग्रामपंचायत हद्दीतील मुलं लागली पाहिजे एवढाच आमचा हेतू आहे. 6 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही उपोषणाला बसत आहोत. कारण का आमच्या नोकर भरत्या करायच्या आहेत म्हणून आम्ही उपोषण करणार आहोत. हा उपोषणाला आम्ही ठाम बसणार आहोत. उपोषण म्हणजे आमची नोकर भरती झाल्याशिवाय आम्ही त्या उपोषणावरून उठणार नाही आहोत. हो, कंपनीला विरोध करून फायदाच नाही ना, कारण आम्हाला पण मुलं त्याच कंपनीत कामाला लावायचे. त्यामुळे आम्हाला कंपनीला असा विरोध नाही, फक्त आम्हाला त्यांच्या धोरणाला विरोध आहे. इतिहास वारंवार आम्हाला सांगतात की मुलं तुमची घेऊ आणि घेत नाही. हे शब्द त्यांचे झाले 2-2.5 वर्ष झाले हे शब्द फक्त आहेत. मागं पण आम्ही उपोषण त्याच आधारावर मागं घेतला होता की आमची मुलं घेतील, पण अजूनपर्यंत त्यांनी एक पण मुलगा आमचा कामाला घेतलेला नाही. फक्त आमची मागणी आहे एवढी की आमचे डिप्लोमा डिग्रीवाले किंवा ITI वाली जी मुलं आहेत त्यांना नोकरीत समाविष्ट करून घ्या. बाकी आमचा कंपनीला असा विरोध नाहीच आहे. नमस्कार, मी दिनेश तुकाराम म्हात्रे, ग्रुप ग्रामपंचायत काराव सदस्य. आणि आज आम्ही दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी उपोषणास बसत आहोत. बेमुदत उपोषण करतोय. माझ्यासोबत माझे सहकारी सौ भाग्यश्री राजेंद्र कडू, त्यांचे मिस्टर श्री राजेंद्र विठू कडू, त्याच्यानंतर माझे दुसऱ्या सदस्या सौ वैशाली रवींद्र म्हात्रे आणि भोईर, आणि त्याच्या बाजूला आमच्या इथे सौ मुक्ता अंकुश वाघमारे आणि त्यांचे पती अंकुश देवराम वाघमारे, अशी आम्ही 7 जण 6 ऑक्टोबर रोजी आम्ही बेमुदत उपोषणाला बसत आहोत. आज आम्ही एवढं आपल्याला सांगू इच्छितो की गेली 2-2.5 वर्ष सातत्याने आम्ही आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील ITI डिप्लोमा डिग्री या उमेदवार जे आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही सातत्याने नोकर भरतीचा प्रयत्न करतोय. मग आपले कंपनी व्यवस्थापन जे आहेत, मग कुमार थत्ते सर असो, आत्माराम बेटकेकर सर असो, कॅप्टन रॉय सर असो किंवा प्रेसिडेंट आशिष चंद्र सर असो, यांच्यासोबत आम्ही सातत्याने बैठका घेतल्या, चर्चा घेतल्या, त्यांना विनंती केल्या, अर्जव केली, अनेक वेळा हातापाया पडलो, पण त्यांनी ह्या गेल्या वेळ काढूपणाचं धोरण स्वीकारलं. आम्हाला दरवेळी बोलायचे की ठीक आहे आम्ही 2 महिन्यात घेऊ किंवा पुढच्या महिन्यात घेऊ. असं करता करता जवळजवळ 3 वर्ष होत आली
तरी पण आमची नोकर भरती झाली नाही आणि यापुढेही ती भविष्यात होणार नाही याची आम्हाला खात्री वाटली, म्हणून त्या अन्यायाविरुद्ध आम्ही आता बेमुदत उपोषणाला बसलो आहोत. आणि आम्ही कंपनी व्यवस्थापनाला आणि शासनाला पण ठामपणे सांगू इच्छितो की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही. कारण मागे आम्ही जेव्हा लाक्षणिक उपोषण केलं होतं तर तेव्हा आम्हाला त्यांनी आश्वासनं दिली होती, पण त्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली नाही. त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत आणि जोपर्यंत निर्णायक पद्धतीने त्यांचं आम्हाला ठोस काहीतरी अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम राहू.